नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी नवनाथ गायकवाड स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे 21 ऑगस्ट, बुधवार. आजसुद्धा सकाळी काहीतरी 6:30ला घरून निघलो होतो. आता 7 वाजले. आळंदीमध्ये आता मी वडगाव चौकामध्ये. पाहू आता इथून कुठं ट्रिप मिळते काय. कालसुद्धा मित्रांनो आलो होतो, आळंदीला आलो होतो, पण इकडंच सीटावरच बसतो. इकडे म्हणजे आळंदी वडगाव रोडलाच करत होतो. विश्वनाथवाडापर्यंत जायचं, परत पाठीमागे यायचं. असं काहीतरी 3:30 वाजेपर्यंत केलं. नंतर घरी गेलो मग कालसुद्धा. तर आज आता थांबलो इथं वडगाव चौकात येऊन. बघा जो आला उबेरला किती ट्रिप होते काय. चला, चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. करूया आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात. सरवली खुर्दमधून म्हणजे किंग्सबरीपर्यंत भाडं घेत आलो. त्याचे मला काहीतरी 100 रुपये मिळाले. आता म्हणजे आळंदीमधून मी वडगाव चौकातून CNG भरायला गेलो होतो. मरका रोडला काहीतरी 145चा CNG बसला. म्हणजे तिथून पुढं म्हणलं चला मसोबा चौकात चरवलीला जाऊ. तर चरवली खुर्दच्या जवळच एक ट्रिप मिळाली होती मला. म्हणजे 4 लेडीज होत्या. ते म्हणले की आम्हाला किंग्सबरीला जायचं, 100 रुपये देतो. काहीतरी 5-5.5 किलोमीटर होतं, त्यामुळे 100 रुपये परवडत होतं. मग मी हा म्हटलं चला. आलो इथं घेऊन. आता सोडलंय. सकाळी येताना काहीतरी 55 रुपयाची शीटाची 55 रुपये झाले होते. आणि ही आत्ता 100 रुपये म्हणजे 155 रुपये झाले. CNGचे जे पैसे वसूल झालेत आता. तर आता करू इथून ॲप्लिकेशन दोन्ही पण. पाहू कुठले भाडं मिळतंय काय. चला मित्रांनो, आता मी आहे आलकाटोती चौकात. DY पाटीलच्या तिथूनच मला एक ट्रिप मिळाली होती उबेरला, पुणे हॉस्पिटल. त्याचे 276 दाखवले होते. काहीतरी 17 किलोमीटरची ट्रिप होती. तर मला उबेरला दिली 258 रुपये. ते पण ऑनलाईन पेमेंट आहे, त्यामुळं काही मला मिळलं नाही. काहीच उबेरचे कट होऊन गेले. आता थांबलो इथं सिग्नलला आलकाटोती चौकात. आता जाऊ शनिवारवाड्याजवळ. पाहू तिकडनं ट्रिप मिळते का कुठं. चालूमध्ये जर वाजली तर कुठं तर पण घेऊ. चला मित्रांनो, शनिवारवाड्याजवळ थांबून कंटाळा आला. म्हणजे 9:30ला मी तिथं पोचलो होतो. काहीतरी 9:20 9:25ला काहीतरी पोचलो होतो. त्यानंतर काही ट्रिप पडायलाच राजे नाही. एक पडली होती वानवडी, तर ते काय वलाला पडली होती. ती काय उचलत परत गेली. नंतर ही ट्रिप पडली कोलते पाटील प्रोजेक्ट ढोले पाटील रोडला. काहीतरी 4.3 किलोमीटरची ट्रिप होती. उबेरला होती ही ट्रिप. मला 100 रुपये दाखवले होते. कस्टमरचं बिल 107 रुपये झाले आणि मला 55 रुपये दिले उबेरने. पाहू आता इथं कुठली ट्रिप मिळते. थांबलो आता इथं ढोले पाटील रोडला. मित्रांनो, बोट क्लब रोडवरून काहीतरी 3.5 किलोमीटरची ट्रिप होती. शास्त्री नगर येरवडा. त्याचे मला 77 रुपये मिळाले. कस्टमरकडून 87 रुपये घेतलेले आहेत उबेरने. चला मित्रांनो, पाहू आता दुसरी कुठली ट्रिप मिळते. उबेर जरा बरं देते, पण पहिली ट्रिपला मला कमी पैसे दिले पेमेंट. त्याच्या मागाच्या ट्रिपला आणि ह्या ट्रिपला सुद्धा बरोबर पेमेंट केलेलं आहे. पाहू आता कुठली मिळते काय. मित्रांनो, शास्त्रीनगर ते महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड त्या रोडचे दुकानं वगैरे बंद होते सगळे. त्यामुळे म्हटलं इथं बंदचा प्रादुर्भाव दिसतोय जरा, कारण आज भारत बंद आहे ना, त्यामुळं. मी तिकडनं थोडंसं खाली आलो इकडे विश्रांतवाडीच्या विमाननगर रोडला. बाबा आता इथून ट्रिप येत आहेत. पाहू मित्रांनो, विश्रांतवाडी बसस्टॉपवरून
कासारवाडी बसस्टॉपवरून एक ट्रिप घेऊन आलो होतो माधवनगर धानोरी श्रीनिवास गार्डनला. काहीतरी 4 किलोमीटरची ट्रिप होती. त्याचे मला 73 रुपये मिळाले. पाहू आता इथून कुठली ट्रिप मिळते काय. ट्रिप तर येत आहेत भरपूर, पण पिकअप लांब आहे पुढं, म्हणजे प्रॉब्लेम येण्यापेक्षा थांबू थोडंसं पाहू. धानोरीतून सिद्धार्थनगरमधून ट्रिप पडली होती. दिघी आदर्शनगर काहीतरी बालक आश्रम आहे इथं. 10 किलोमीटर ट्रिप पडली. व्हिडिओ बनवत होतो त्याच वेळेस लगेच राईड आली. बन्सल सिटीमधून पिंपळे सौदागरला काहीतरी आहे ट्रिप. 130-135 किलोमीटर काहीतरी आहे. ट्रिप उचलून आलो आता पिकअप पॉईंटला. त्या बघाच्या ट्रिपचं मला कस्टमरचं बिल झालं 170 आणि मला दिलेत उबेरने 161 रुपये. 10 किलोमीटरची ट्रिप होती. आता ते 5% कमिशन म्हणजे 9 रुपये कापून घेतलेत. पाहू आता या ट्रिपचे किती मिळतात. 135 का काही दाखवलेलं आहे. अंदाजे 125 पर्यंत मिळेल. मित्रांनो आलो आहे आता पिंपळे सौदागरमध्ये. काहीतरी 7.5-8 किलोमीटरची ट्रिप होती. त्याचे मला कस्टमरचं बिल झालं 137 रुपये. मला दिले 131 रुपये. तर पाहू आता इथून पुढं ट्रिप मिळते. मित्रांनो पिंपळे सौदागरच्या गोविंद गार्डनच्या जवळून साई गार्डनमधून एक ट्रिप आली होती. प्रेमलोक पार्क चिंचवड. काहीतरी 7.5-8 किलोमीटरची ट्रिप होती. मला 135 रुपये दिले मला. आता इथून पुढे ट्रिप मिळते का. मित्रांनो उबेरच्या आत्तापर्यंत 6 ट्रिप मारलेत. काहीतरी 798 रुपये झालेत उबेरच्या आत्तापर्यंत. आणि ओलाची एक ट्रिप मारली आत्ता. त्याचे मला 135 रुपये मिळालेले आहेत. म्हणजे 798 थोडक्यात 800 रुपये. 800 935 आणि ते 155 रुपये सकाळचे. म्हणजे 935 40 40 990 1090 रुपये झाले. भाऊ आता इथून ट्रिप पुढं मिळते काय थांबलं आता इथं. मित्रांनो प्रेमलोक पार्कच्या तिकडनं एक ट्रिप घेऊन आलो होतो. नाशिक फाटा कासारवाडी. काहीतरी 8-8.5 किलोमीटरची ट्रिप होती. त्याचे कस्टमरचं बिल झालं 127. मला 120 रुपये मिळाले. आणि तिथूनच एक ट्रिप मिळाली होती मला मुंजाबा वस्ती गोकुळनगर धानोरी. हे सीताराम अपार्टमेंटला आणून सोडलं भाडं. त्याचे कस्टमरचं बिल झालं होतं 231 रुपये. मला दिले 217 रुपये. काहीतरी 13-13.5 किलोमीटरची ट्रिप होती. कासारवाडी नाशिक पाट्यावरूनच होती ही ट्रिप. चला तर मित्रांनो आत्तापर्यंत टोटल 120 आणि हे 220 थोडक्यात 340 रुपये. ही 340 आणि ती 1090 म्हटल्यानंतर थोडक्यात 1100 आणि हे 300 1430 रुपये झाले म्हणायचं आत्तापर्यंत टोटल. त्यातून सकाळी 142-43 रुपयाचा CNG बसला होता फक्त. पाहू आता CNG पण एक कांटी राहिलेली आता. पाहू दुसरी कुठली ट्रिप मिळते का काय होते. थोडंसं साईडला जाऊन नाश्ता वगैरे काहीतरी जेवायला पाहिजे. चला तर मित्रांनो पाहू. मित्रांनो मुंजाबा वस्ती म्हणजे लक्ष्मीनगरमधून भाडं घेऊन आलो होतो. जिनी बेलाविस्टाला DN परांडे पार्क. आता इथं आणून सोडले भाडं ते. त्याचे मला काहीतरी 50 रुपये मिळाले. जवळ होतं 2-2.5 किलोमीटरचं भाडं होतं. 2.5-3 किलोमीटरपर्यंत असं वाटतं पण. हो आता इथून कुठं भाडं मिळतं. CNG पण भरला पाहिजे. पाहू.